ते अत्यंत निर्गुण होतं, वाईट होतं, अमानुष होतं आणि एक प्रकारे संताप संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्या प्रकरणाच्या त्या विरोधात, त्या अमानुष प्रकरणाच्या विरोधात निर्माण झालेला होता. लक्षात घ्या. महाराष्ट्र वन TV चॅनलच्या असोसिएट एडिटर सह संपादिका दीप्ती राऊत मॅडम लगेच दुसऱ्या दिवशी त्या TV कॅमेरे घेऊन त्या गावाला गेले. त्यांनी संपूर्ण वृत्तांत तयार केला आणि महाराष्ट्र वन TV चॅनलवरून सगळ्या देशाला ते प्रकरण माहीत झालं आणि संतापाची लाट उसळली. आणि ते स्वाभाविक होतं, कुठल्याही माणसाला संताप येणारच. पण त्याच्यानंतर म्हणजे या अत्याचाराच्या विरोधामध्ये प्रत्येक माणूस मनातल्या मनात का होईना पण पेटून उठलेला होता. माणूस म्हणून त्याला कुठली वर्ग किंवा जात अशी काही जाणीव नव्हती की एका स्त्रीवर अत्याचार झालेला आहे म्हणजे आपल्या बहिणीवर अत्याचार झालेला आहे असं प्रत्येकाच्या मनात. पण नंतर 2 दिवसानंतर 3 दिवसानंतर दीप्ती राऊत मॅडमने मला फोन केला आणि सांगितलं की सर इथं काहीतरी वेगळंच घडत आहे. म्हटलं नेमकं काय घडत आहे. मग त्यांनी मला ते सांगितलं. ज्या मुलीवर बलात्कार झालेला होता, अत्याचार झालेला होता, त्या मुलीच्या घराच्या बाहेर दररोज मेळावे लागायचे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या मराठा समाजाच्या संघटना झेंडे घेऊन, बॅनर घेऊन आणि घोषणा करत यायचे आणि तिथं बसायचे आणि तिथून मग ते आमदार खासदारांना फोन करायचे आणि त्यांच्या भेटीसाठी मग दररोज आमदारांची रीत, मंत्र्यांची रीत, नंतर मुख्यमंत्री पण गेलेत, नंतर आमचे जाणते राजे पण गेलेत. मला सांगा भारतामध्ये आतापर्यंत कितीतरी असंख्य मुलींवर अत्याचार झाले आहेत. जात महत्वाची मी समजतच नाही. खैरलांजी प्रकरण असो की कुठलंही प्रकरण असो. मला सांगा देशामध्ये असं एक तरी उदाहरण सांगा की मुलीवर अत्याचार झाला आणि तिथं मुख्यमंत्री भेट द्यायला गेला असं देशात कुठेच उदाहरण नाही. हे पहिल्यांदा घडलं कोपर्डी प्रकरणात. आणि सगळे विरोधी पक्षनेत्यांपासून तर सत्ताधारीपासून तर मंत्र्यांपासून तर मुख्यमंत्र्यांपर्यंत, खासदारांपासून तर सगळे आमदारांपर्यंत सगळे एक जायचे. दररोज प्लॅनिंग प्रमाणे भेटीला जायचे. आपल्याला त्याच्याबद्दल पण काही प्रॉब्लेम नाही, त्याच्याबद्दलही माझा आक्षेप नाही. जो सुज्ञ माणूस आहे आणि ज्याला संवेदना आहेत तो तिथं जाऊन भेटणार, परिस्थिती जाणून घेणार आणि आपला सपोर्ट तिथे जाहीर करणार की यस, आरोपींना लवकर पकडलं पाहिजे, त्यांना फाशी झाली पाहिजे. पण घडतंय वेगळं तिथे, शिस्त आहे वेगळं. काय शिस्त आहे की कोपर्डीला जे भेट द्यायला येणारे आमदार, खासदार, मंत्री वगैरे वगैरे जे लोक आहेत त्यांनी यावं, पण एकाही दलित नेत्याने कोपर्डीला भेट देऊ नये आणि जर भेट दिली तर त्याचे वाईट परिणाम होतील असा दम देण्यात आला. आमचे नेते ॲडव्होकेट प्रकाश बाळासाहेब आंबेडकर हे कोपर्डीला भेट द्यायला जात असताना पोलिसांनी अहमदनगरला अडवलं आणि साहेब तुम्ही जाऊ नका, तिथं फार वाईट प्रकार होईल. काय वाईट प्रकार होईल? बाळासाहेब काय तिथं काही तलवारी घेऊन जात होते का बंदुका घेऊन जात होते? अरे तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी येत होते ते, पण त्यांना येऊ दिलं नाही. रामदास आठवले साहेब 2 दिवस आधी मुख्यमंत्री आणि रामदास आठवले साहेब दोघ जण सोबत होते जम्मू काश्मीरला. म्हणजे बाबासाहेबांचा पुतळा उभा करायचा आहे, तिथे तुम्हाला दलित नेता पाहिजे सोबत. चैत्यभूमीवर जायचं, दलित नेता सोबत पाहिजे. दीक्षाभूमीवर जायचं, फोन करून बोलून घेतील साहेब चला माझ्यासोबत. आणि मग कोपर्डीला जेव्हा मुख्यमंत्री भेट द्यायला गेले 2 दिवस आधी तुमच्यासोबत रामदासजी आठवले होते, त्यांना टाळून, लक्षात घ्या म्हणजे त्यांचं बोलणं झालं याच्यावर रामदास आठवले साहेबांचं मुख्यमंत्र्यांचं, आणि आपण सोबत जाऊ असंही बोलणं झालं. असं बोलणं झाल्यावरही मुख्यमंत्री फडणवीस रामदास आठवलेंना टाळून
त्यांना बाजूला सारून एकटे तिथं भेट द्यायला गेले. आणि काय सांगितलं तिथं, काय सांगितलं हे महत्वाचं आहे. कोणीही आमदार खासदार मंत्री तिथं भेट द्यायला गेला की लगेच तिथले लोक ते जे काही यायचे कानाकोपऱ्यातून झेंडे घेऊन बॅनर घेऊन छावा संघटनापासून तर मराठा संघटनांपासून पर्यंतच्या ते लगेच त्यांच्या हातामध्ये निवेदन द्यायचे, साहेब आमच्या ह्या मागणी. कोणी बी आमदार खासदार मंत्र्याला की साहेब आमच्या ह्या मागणी. काय मागणी? अॅट्रॉसिटी ऍक्ट कायमचा रद्द झाला पाहिजे. दुसरी काय मागणी? मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण दिलं पाहिजे. बरं, याचा काय संबंध त्या प्रकरणाशी? काही संबंध नाही. काय संबंध आहे तो दुरून? समजा अॅट्रॉसिटी ऍक्ट रद्द करून टाकला, काय ते प्रकरण घडलं नसतं का कोपर्डीचं? त्याच्यात त्याचा काय संबंध? परत समजा मराठा समाजाला आरक्षण देऊन टाकलं, काय तो अत्याचार झाला नसता का? काही संबंध नाही. पण एकाही आमदाराने, एकाही खासदाराने, एकाही मंत्र्याने, मुख्यमंत्र्याने असं तिथं स्पष्टपणे सांगितलं नाही की बाबांनो तुमच्या या मागण्या चुकीच्या आहे, असं कोणीच सांगितलं नाही. उलट तिथं ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष दानवे जातात खासदार आणि ते तिथं भाषण करतात आणि सांगतात की अॅट्रॉसिटी ऍक्ट रद्द करण्यासाठी मी पार्लमेंटमध्ये पाठपुरावा करेन, पार्लमेंटमध्ये पाठपुरावा करेन. हे अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष, खासदार म्हणजे त्यांच्या चुकीच्या मागण्यांना जाणीवपूर्वक सर्व रसद पुरवण्यात आली. यस करा तुम्ही, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आणि मग हे सगळं वातावरण जाणीवपूर्वक तापवण्याचा प्रयत्न झाला. मग अहमदनगरला मोर्चा झाला 8 दिवसाच्या नंतर. अहमदनगरच्या मोर्चाचं नाव होतं मराठा बहुजन मोर्चा. लक्षात घ्या, अहमदनगरच्या मोर्चाचं नाव होतं मराठा बहुजन मोर्चा, असं नाव होतं. नंतर कुठे किल्ली फिरली, काय किल्ली फिरली माहीत नाही, तो बहुजन शब्द काढून टाकला आणि मराठा क्रांती मोर्चा झाला. म्हणजे जो बहुजन शब्द क्रांतीचं प्रतीक आहे, व्यापकतेचं प्रतीक आहे, समतेचं प्रतीक आहे, तो बहुजन शब्द की जो तथागतांनी, बुद्धांनी आम्हाला दिला आणि त्या शब्दाला एक प्रकारचं समतेचं स्वरूप आणलं मान्यवर कांशीराम साहेबांनी, तो क्रांतिकारक बहुजन शब्द, समतावादी बहुजन शब्द काढून टाकला आणि मग एक जातीय मराठा आणि पुढे क्रांती. मला सांगा, एक जात कधी क्रांती करू शकते का? नाही करू शकत, किती तुमची संख्या असेल. तर हे जाणीवपूर्वक झालं. आणि नंतर बघा, त्यांच्याकडे प्लॅनिंग आहे, ते प्लॅनिंग जे समजून घेऊ शकतात तेच उत्तर देऊ शकतात. मग प्लॅनिंग पूर्वक त्यांचा ठरलं की अॅट्रॉसिटी ऍक्ट कायदा रद्द करण्यावर भर द्यायचा. आणि त्याच्यानंतर मग फेसबुकवर, ट्विटरवर आणि व्हॉट्सअपवर सगळ्या सोशल मीडियामधून अॅट्रॉसिटी ऍक्टच्या विरोधामध्ये पोस्ट यायला लागल्या. आणि त्याच्यामध्ये उदाहरणं की माझा अमुक अमुक मामा अमुक अमुक गावचा, त्याची शेती अॅट्रॉसिटीचा ऍक्टचा धाक दाखवून त्याची शेती एका दलिताने बळकावली. त्याचं नाव, त्याचं गाव आणि त्याच्या खाली फोन नंबर. नंतर नंतर मग पोस्ट अशा यायला लागल्या की अमुक अमुक एक माझा माळी समाजाचा मित्र, तो कर्मचारी आहे अमुक अमुक ऑफिसमध्ये आणि त्याच्यावर एका दलित कर्मचाऱ्याने अॅट्रॉसिटीचा आरोप केला आणि त्याला जेलमध्ये टाकलं, त्याची नोकरी गेली. मग माळी, नंतर तेली, नंतर कोळी, अशी रांगच लागली. आणि मग आमच्या लक्षात आलं की हे जाणीवपूर्वक प्लॅनिंग चाललेलं आहे की अॅट्रॉसिटी ऍक्टच्या नावाखाली ओबीसींना मराठ्यांच्या जाळामध्ये खेचायचं आणि मग मराठा ओबीसी एकत्र येऊन मग पुन्हा ती दहशत निर्माण करायची. हे आम्ही ओळखलं आणि ताबडतोब आम्ही त्याच्यावर ऍक्शन घेतली. लगेच मी त्याच्यावर पोस्ट टाकली ओबीसी संघटनेतर्फे की ओबीसी संघटनेचं काय म्हणणं आहे. आणि मग ते पत्रक त्याच्यामध्ये टाकलं मी आणि त्याच्यात म्हटलं की
ओबीसी संघटनेचं म्हणणं हे आहे की अॅट्रॉसिटी ॲक्टचा कायदा हा अधिक मजबूत करावा आणि अॅट्रॉसिटी ॲक्टचं संरक्षण ओबीसी मधले न्हावी, धोबी, सुतार, शिंपी या जे अल्पसंख्य ओबीसी जाती आहेत यांना पण त्याचं संरक्षण मिळालं पाहिजे. कारण गावामध्ये शिंप्याची 2च घरं असतात, गावामध्ये कुंभाराची 2च घरं असतात, सुताराची 2च घरं असतात आणि या अल्पसंख्य बलुतेदार जातींना केवळ त्यांची 2च घरं असल्यामुळे, संख्येने अत्यंत कमी असल्यामुळे गावातले धनदांडगे लोक, गावातले जातदांडगे लोक त्यांना जातीच्या नावाने अपमान करतात. नावड्या, ढोबड्या, कुंभारड्या नावानिशी कधीच हाक मारत नाही. नावाने तर हाक मारतच नाही, जातीच्याच नावाने, आणि ते अशा प्रकारे. मग हे अॅट्रॉसिटी नाही का? हा जातीच्या नावाने अपमान नाही तर मग त्यांना पण अॅट्रॉसिटी ॲक्टचं संरक्षण मिळालं पाहिजे. ही मागणी मी केली की जेणेकरून ओबीसी त्यांच्या मायाजंगलामध्ये अटकू नये आणि ओबीसीला खरं भान यावं की आपले दोस्त कोण आहेत. हे तांत्रिक गोष्टी आहेत काही, म्हणजे बाबासाहेबांनी पण हे समजून घेतलं की ओबीसी आणि दलित यांच्यामध्ये सुद्धा भांडणं होतात, एकमेकांवर कुरबुडी होते, आरोप प्रत्यारोप होतात, अॅट्रॉसिटी होतात, अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार प्रकरणं पण होतात. हे सगळं माहिती आहे आम्हाला. पण बाबासाहेबांनी आणि तात्यासाहेब महात्मा फुलेंनी आम्हाला एक सांगितलं आहे की आपसामधल्या भांडणांना तांत्रिक मुद्दा करून त्याला महत्व द्यायचं की आधी मुळातच जो जातीवाद आहे तो नष्ट करून समतेचं राज्य आणायचं. हा महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून त्यांनी स्पष्ट सांगितलं की विषमतेचं मूळ जे आहे, म्हणजे तुम्ही हे फांद्या छाटण्याचे प्रकार आहेत, ते छाटत बसू नका. ते काय म्हणाले महापुरुष आपले, मुळाशी जा. विषमतेचं मूळ मनवाद आहे, ब्राह्मणवाद आहे, तो आधी खतम करा. आणि तो खतम करायचा असेल तर तुमचे दोस्त कोण ते समजून घेतलं पाहिजे. आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की शूद्र अतिशूद्र. तात्यासाहेबांची भाषा काय? शूद्र अतिशूद्र. आणि बाबासाहेबांनी काय सांगितलं की SC ST OBC. शब्दांमध्ये फरक नाही, आशय एकच आहे. तुम्ही आजही घरी जा, तुमच्याकडे पुस्तक असेल बाबासाहेब आंबेडकरांचं रायटिंग अँड स्पीचेसचं 5वा खंड, चलन साहेब, इतकं सुंदर विवेचन केलेलं आहे बाबासाहेबांनी SC ST OBC यांच्या संदर्भात की हे कसे दोस्त आहेत एकमेकांचे, आणि हे एकत्र आले तरच जाती व्यवस्था नष्ट होईल, आणि जाती व्यवस्था नष्ट झाली तरच या अॅट्रॉसिटी कायमच्या बंद होतील. लक्षात घ्या. मग SC ST OBC जर दोस्त आहेत तर त्यांना दोस्त म्हणून कसं एकत्र आणायचं, हा महत्वाचा मुद्दा आहे. ते आम्ही नाशिकच्या मोर्चाच्या आधी आम्ही हा सगळा विचार केला. ओबीसीची मानसिकता आधी तयार केली आहे की जी त्या मराठा मोर्चाने बिघडवली होती. ती मानसिकता आम्ही बदलवली आहे, ती तयार केली. अॅट्रॉसिटी ॲक्टचा असेल किंवा ओबीसी आरक्षणचा विषय असेल. आणि तिसरी महत्वाची गोष्ट आम्ही सांगितली आमच्या ओबीसीला, मग दरम्यानच्या काळामध्ये माननीय बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांनी भूमिका जाहीर केली होती की दलितांनी मोर्चे काढू नका, आणि ती त्यांची भूमिका बरोबर होती. मी त्यांच्याशी बोललो पण फोनवरून की तुमची भूमिका अगदी योग्य आहे, दलितांनी मोर्चे काढायला नाही पाहिजे या परिस्थितीमध्ये. आणि मग मी त्यांना सांगितलं बाळासाहेबांना की मला याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर दिसतात तुमच्या या निर्णयामध्ये. आणि तेही सांगितलं कसं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष करून इंग्रजांकडून स्वतंत्र मतदारसंघ मिळवले. म्हणजे त्याचा विजय झाला होता त्या संघर्षामध्ये. आणि नंतर गांधी उपोषणाला बसले येरवड्याच्या जेलमध्ये. तिकडे गांधीजींचं उपोषण चालू आहे आणि इकडे बाबासाहेबांवर दबाव येतो आहे.
की ते महात्मा जर मेले तर काय होईल. आणि बाबासाहेबांनी शेवटी विचार केला की जर महात्मा गांधीजी वारले किंवा त्या उपोषणामध्ये मेले तर माझ्या गावाकडची एकही झोपडी शिल्लक राहणार नाही. एकही शिल्लक राहणार नाही. बरं, बाबासाहेबांची ही भीती रास्त होती, खरी होती. ते 1948 साली सिद्ध झाली. 48 साली गांधीजींचा खून झाला आणि खून करणारा माणूस ज्या जातीचा होता त्या जातीच्या वस्त्या जाळल्या गेल्या. या वस्त्या उच्च जातीच्या होत्या म्हणून प्राणहानी झाली नाही, फक्त घरं जळली, फक्त घरं जाळली गेली. पण विचार करा की जर येरवड्याच्या जेलमधल्या त्या उपोषणामुळे जर गांधी जर मेले असते तर झोपड्या आणि माणसं सर्व खतम झालं असतं. ही बाबासाहेबांची भीती रास्त होती आणि बाबासाहेबांनी निर्णय घेतला की जिंकलेला डाव सोडून दिला, मिळालेलं परत करून दिलं.